कारण हे साजिद नाडियादवाला आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नहीं, त्यांनी मला फक्त एकदाच एकच गोष्ट सांगितली कि राज भाई, मैं प्रोड्यूसर हूँ, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीज़ें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. मगाशी आमिरने साजिद भाईना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. मैंने एक फिल्म लिखी थी लय भारी. ऑफ कोर्स. ही बातमी आमिर खान यांना आत्ताच कळली आहे. अनफॉर्चुनेटली प्रोड्यूसरों की इज्जत कम होती है. तेरी शक्ल देख के लगता नहीं कि तूने लिखी होगी. ये पहली चीज है जो मैंने शक्ल से नहीं लिखी. बट मेरे को एक छोटा इमोशनल बात बोलनी है कि मेरी फैमिली 1950 में महाराष्ट्र में आई. 74 इयर्स ऑफ फिल्म प्रोडक्शन. ये स्टेट ने मुझे लॉ की डिग्री दी, ये स्टेट ने मुझे चार्टर्ड अकाउंटेंट बनाया, ये स्टेट ने मुझे प्रोड्यूसर बनाया, ये स्टेट ने मुझे. आमिर इज शॉक्ड बिकॉज मैं बोला प्रोड्यूसर की कभी इज्जत नहीं होती. इज शॉक्ड. चार्टर्ड अकाउंटेंट. यस. अनफॉर्चुनेटली ठीक है. सो द इमोशनल थिंग इज कि 74 इयर्स हो गए. मैंने लय भारी लिखी, मैंने डायरेक्ट किया. कि अ डेब्यू डायरेक्टर हु क्रॉस 300 crores, ओनली डेब्यू डायरेक्टर इन इंडिया. बट आई वॉन्ट टू से आई एम सो हैप्पी कि मेरे 75th ईयर में आई कैन गिव समथिंग बैक टू महाराष्ट्र. I'm so happy. I've seen Tejaswani working 4 o'clock in the morning with all the problems and hurdles. I've seen Vardas praying all night that the shooting goes well. And I hope this film बहुत बड़ी success हो. And मेरी 75th year में इससे बड़ी cherry on the cake नहीं होगी. Thank you very much. नमस्कार. थँक्यू सो मच. आज आमिर खान यांच्याबरोबर आपल्याला सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्यासमोर उलगडले. मी तुम्हाला हे विचारणार होते की मराठी चित्रपटच्या निर्मितीकडे कसे तुम्ही वळलात, पण ह्याचं उत्तम उत्तर तुम्ही दिले, त्यामुळे थँक्यू सो मच. मी दिलं नाही. हो, तुम्ही आत्ता जे उत्तर दिलं ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं, मी न विचारता. त्यामुळे थँक्यू. आता मी विनंती करते राजकुमार हिरानी. धन्यवाद. कुठून हिंदीत प्रश्न विचारला असं मराठीत खणखणीत उत्तर. थँक्यू. आपल्याकडे इथे सर्व क्षेत्रातली लोक बसली आहेत, तर मी अविनाशजी यांना विचारू इच्छिते, कसा दिसतोय चित्रपट? मी बघितला, फॅन्टॅस्टिक आहे. पण मला एकच गोष्ट सांगायची आहे. मी सगळ्यांसाठी, आशू तुझ्यासाठी, आमिर तेरे साथ तो बहुत पिक्चर आहे, नडियाड, राजू, मी सगळ्यांसाठी फोटोशूट्स केलेत, पिक्चर्सचे पोस्टर्स केलेत, म्हणून टचवूड. पण ह्यांच्यासाठी काम करताना जे प्रेशर असतं ते आयुष्यात नसतं. ह्या माणसाला खुश करणं बॉर्डरिंग ऑन इम्पॉसिबल. हे 2 फोटो काढताना माझ्या नाकी नऊ आली. ह्यांचे सगळ्यांचे मी दी एंटायर टीम, थँक्यू सो मच सर. आता मी आमिर खान यांना विनंती करते, त्यांनी सुद्धा आपलं मनोगत. तुमची जन्मभूमी आणि कर्मभूमी दोन्ही महाराष्ट्र आहे, त्यामुळे तुम्हाला मराठीतच प्रश्न विचारणार. हां, माझी मराठी इतकं छान आहे नाही. हो, नाही काय असं एक्सटेम्पोरमध्ये खूप प्रॉब्लेम होतं. शिवाय दडपण आहेच.
तो एक्चुअली इन सबको इस फिल्म के बारे में कुछ ना कुछ पता है. इन्होंने किसी ने कहानी सुनी है, किसी ने फिल्म देखी है. मेरे लिए ये एक नया एक्सपीरियंस है एंड आई रियली लाइक टू कॉन्ग्रेचुलेट तेजस्विनी, वर्धा, मापुस्कर एंड द इंटायर टीम. राज, ये प्रोडक्शन हाउस आप लोग शुरू कर रहे हैं, ऑल द वेरी बेस्ट फॉर दैट. एंड मेरी ये प्रार्थना है कि आपकी फिल्म जो है वो बहुत ही कामयाब हो. इससे पूरे महाराष्ट्र में बल्कि पूरे देश में और दुनिया में इसको खूब प्यार मिले ऑडियंसेस से. और आप लोगों ने जो ये पहल की है इसमें आप लोगों को यश मिले एंड यू नो stride forward with this production house. My very, very best wishes to the entire team, to the actors, to the cast and the crew, Ajay, Atul, everyone, Raj, all the very best. Yeah. 10 अक्टूबर को आ रही है ना, 10th October. So we all look forward to that and thank you so much. थँक्यू सो मच फॉर कमिंग टुडे. आय वुड लाईक टू थँक ऑल ऑफ यू ऑल. कारण आता मी राजसाहेबांना सांगणार आहे 2 शब्द, त्यानंतर मी काही बोलणार नाही. तर तुमचे आधीच आभार आणि आता मी राजसाहेबांना विनंती करते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं. हो हो प्लीज. सर्वप्रथम मी व्यासपीठावरती आलेले माझे सर्व मित्र यांचे मी आभार मानतो. खास करून आमिर खान यांना मी फक्त सांगितलं की असा असा ट्रेलर रिलीज आहे आणि आमिर यायला पाहिजे. हो, त्याच्यामुळे कुठच्याही असा विचार न करता मी बघून सांगतो बिंगतो असं काही न करता आमिरने तात्काळ हो म्हटल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. मी तसेच माझे मित्र राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, आशुतोष गोवारीकर हे ज्या ज्या वेळेला या स्टोरीमध्ये कधी काही अडथळे आले किंवा काही प्रॉब्लेम्स आले किंवा कुठची गोष्ट आली तर अनेकदा आशुतोष, राजकुमार इराणी आणि अभिजात यांनी त्या प्रॉब्लेममधनं मार्ग काढून आम्हाला दिलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठा सहभाग या चित्रपटामध्ये आहे. त्याबद्दल त्या तिघांचेही मी आभार, आज आल्याबद्दल आभार आणि त्यांनी चित्रपटाला जे काही मदत केली त्याबद्दलही त्यांचे सर्वांचे आभार. अविनाश गोवारीकर यांनी या चित्रपटाचं फोटोशूट प्रेशरमध्ये का असेना पण केले, पण प्रेशरमध्ये तो चांगलं काम करतो हेही आपल्या लक्षात आलं. तर अविनाश चे देखील आभार. माझे मित्र साजिद खान यांचे देखील मी आभार मानतो की आज ते इथे आलेले आहेत. अनेक माझे मित्रमंडळी इथे आलेत. साजिद नाडियादवाला, मी खरं सांगायचं म्हणजे 2000 साली, मी मुद्दामून आपल्याला ही गोष्ट आज आवर्जून मी सांगणार आहे. 2000 साली ज्या वेळेला मी एका वेगळ्या पक्षात होतो आणि त्यावेळेला मी त्या पक्षामध्ये ज्या काही गोष्टी सगळं सुरू होतं राजकारण, त्या सगळ्या गोष्टीला वैतागून कंटाळून मी एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता आणि मला असं वाटत होतं की नको ते राजकारण, मला जायचंच नाही, तर राजकारणामध्ये पुढे काही करायचंच नाही, मला इच्छाच नाही मला. आणि मला असले काहीतरी गोंधळ बिंदळ घालून मला काही करायचं नाही, मी राजकारण हळूहळू सोडून देतो, मला कुठचे धक्केही द्यायचे नव्हते, काही करायचं नव्हतं. त्यावेळेला मी साजिद नाडियादवाला आणि आम्ही अनेकदा सतत भेटायचो, बोलायचो. आपल्याला फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू करायची, मला फिल्म सुरू करायची, मला फिल्म प्रोड्यूस करायची वगैरे वगैरे. एके दिवशी मी पुन्हा राजकारणामध्ये वळण्याचं कारण हे साजिद नाडियादवाला आहेत. हे एक त्यांचं अंग आहे. नाही, त्यांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली की राजभाई, मैं प्रोड्यूसर हूँ, प्रोड्यूसर किस तरह से काम करता है मुझे मालूम है, क्या क्या करना पड़ता है मुझे मालूम है. राज ठाकरे प्रोड्यूसर बनके वो सारी चीजें करते हुए मैं देख नहीं पाऊंगा. आप जहां पे हो आप वहां पे रहो, फिल्में तो बनती रहेगी, आगे भी बनाएंगे, अभी भी बनाएंगे. आणि त्याच्यानंतर मग परत मी राजकारणामध्ये इन्व्हॉल्व झालो, मग परत सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि आज इतक्या वर्षांनी
आज एक प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि ही प्रोडक्शन कंपनी सुरू करताना मला तेजस्विनी पंडित भेटल्या, साजिद वाडियावाला तर होतेच, आणि या सगळ्या ह्याच्यात मराठी फिल्म, मराठी चित्रपट, उत्तम चित्रपट मराठीमध्ये बनत आहेत. परंतु ज्या प्रकारचे इतर रिजनल फिल्म्स ज्या प्रकारच्या मोठ्या होताना दिसत आहेत, त्या प्रकारे आपल्याला मराठी फिल्म देखील मोठी करणं, मोठी बनवणं ही गरजेची आहे, आवश्यक आहे, असं मला आम्हा सगळ्यांनाच वाटत होतं. आणि त्याच्यामधनं ही एक नंबर नावाचा चित्रपट आज उभा राहिला. इथे केदार शिंदे आलेत की नाही मला माहिती नाहीत. आलेत का केदार शिंदे? परंतु मी त्यांचेही देखील आभार मानेन, कारण एक नंबर हे टायटल त्यांनी दिलं, त्यांनी सांगितलं की हे त्या टायटल असावं. आज इथे टीममध्ये काम करणारे सगळ्यांनीच मेहनत घेतली. आज अजय अतुल इथे आहेत. अजय अतुल यांच्याबद्दल मी आता काय सांग, किती वर्ष आपण एकत्र काम करतोय, त्याला काय, मग अजय आणि अतुल यांना मी असं म्हटलं की ताक पण कळतं आणि ताडी पण कळते. हां, म्हणजे चांगलं चांगलं करायचं गाणं का झिंगवालं करायचं गाणं, दोन्ही गोष्टी त्यांना पटकन कळतात. त्याच्यामुळे माझे अनेक वर्षापासूनचे मित्र आहेत ते आज या प्रोडक्शन कंपनीचे ते देखील एक साथीदार आहेत. त्याच्यामुळे त्यांचे देखील मी आभार मानतो. आज त्याचे चित्रपटाचे लेखक अरविंद जगताप इथे बसलेले आहेत. त्याचे कथा ही तेजस्विनी पंडित आणि धैर्य या दोघांची असली तरी या सगळ्या गोष्टीला एक दर्जेदार वळण हे आमचे लेखक अरविंद जगताप आणि आमचा विनायक, कुठे विनायक, हां चष्मा, अरे उभे राहा, नमस्कार करा लोकांना. हां, या दोघांनी प्रचंड मेहनत घेतली, अजूनही घेतात. आमचे जोशी इथे बसलेले आहेत, त्यांनी देखील प्रचंड मेहनत घेतली. आज अनेक लोक आहेत. राजेश मापुसकरांना ज्यावेळेला पहिल्यांदा कथा ऐकवली, एक प्रत्येकाचा एक झोन असतो चित्रपट करण्याचा, एक काय म्हणतो आपण त्याला, एक प्रत्येकाचा एक थॉट प्रोसेस असतो की मी या प्रकारे मी चित्रपट करेन. तर मी ज्यावेळेला त्यांना ही सगळी ऐकवल्यावरती म्हटलं, राजेश झेपेल ना? ते बोलले नक्की झेपेल. आणि मगाशी त्यांनी ते सांगितलं त्याप्रमाणे खरंच येते. मी महाराष्ट्र माझा या एका लाईनवरती ते सगळेजण, सगळ्या टीम आतमध्ये शिरल्या आणि एक अप्रतिम कलाकृती त्यांनी इथे केलेली आहे. माझे इथे मित्र संजय मोने इथे बसलेले आहेत, त्यांचंही या चित्रपटामध्ये मोठं काम आहे. त्याच्यानंतर आमचे राया भावे आलेत की नाही मला माहिती नाही, राया भावे असतील, आमचे पुष्कर श्रोत्री असतील, अनेक जण आहेत. माफ करा कोणाचं नाव राहून गेलं असेल तर आमचे अजित भुरे इथे आहेत बसलेले. संजय मेमाणेंना मी खूप सुरुवातीपासून त्यांना खूप त्रास दिला की कशा प्रकारची कलर स्कीम पाहिजे वगैरे, आणि मेमाणेंनी अर्थातच ते उत्तम DOP आहेतच, परंतु मी काही त्यांना त्रास दिला त्याबद्दल त्यांना काही त्रास झाला नसेल अशी माझी अपेक्षा आहे. अनेक लोकांना मी थोडा बहुत त्रास दिलेला आहे, त्याबद्दल मी आजच्या दिवशीच मी जरा दिलगिरी व्यक्त करतो, नंतर सांगू नका. परंतु हा चित्रपट एक उत्तम चित्रपट झालेला आहे. तेजस्विनी, धैर्य हे सर्व, राजेश मापुसकर, अजय अतुल हे सर्व, दुसरे आमचे कुणाल करण ते देखील त्यांनी देखील एक या चित्रपटात एक गाणं केलेलं आहे. त्यांचे देखील आभार मानतो. आणि ह्या चित्रपटाची सगळी टीम, या सर्व टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. मराठीमधली आजपर्यंतची सगळ्यात मोठी ब्लॉकबस्टर चित्रपट हा ठरू दे अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. झीने आम्हाला जी साथ दिली, सुभाषचंद्र गोयल यांच्याकडे मी जेव्हा गेलो त्यावेळेला त्यांनी तात्काळ हो म्हणून सांगितलं, आणि हा चित्रपट आज झीने आज हातामध्ये घेतला आहे. सगळ्या गोष्टी आज झी करतंय, झी स्टुडिओज करतायत, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. अजून कोणाचे राहून गेले असतील तर मला कळवा, मी जाहीर त्यांची आभार मानायला तयार आहे. अरे वर्धा भाभी आज इकडे आहेत. मगाशी आमिरने साजिद भाईंना विचारलं की वर्धा, तो बोले हाँ प्रोड्यूसर है. तो बोले क्यों? बोले पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. ट्रेलर देखने के बाद पुतले जलेंगे तो उसके जलेंगे, मेरे नहीं जलेंगे. वर्धा भाभी तुमचे देखील मनपूर्वक आभार. सगळ्या अख्ख्या टीमचे आभार. धन्यवाद.
मी आता एक नंबर या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला मंचावर आमंत्रित करते. राज ठाकरे, जो अपने जोश और जुनून भरे भाषणों के लिए जाने जाते हैं, एक मराठी चित्रपट के समारोह में उन्होंने पूरे बॉलीवुड और फिल्म जगत को हिला दिया. एक नंबर के ट्रेलर लॉन्च पर मौजूद रहे आमिर खान, साजिद नाडियाडवाला, आशुतोष गोवारिकर, अविनाश गोवारिकर के संग अन्य और प्रसिद्धियों के सामने राज ठाकरे ने एक ऐसी बात कर दी जिससे सब हिल दिल गए हैं. अपने जोश और जुनून भरे जाने के लिए श्री राज ठाकरे ने पहली बार नरमी और नरम दिल से बातें की और लोगों को हंसाया भी. उनका ये नरम अंदाज देखकर सभी लोग आश्चर्यचकित रह गए. इस समारोह पर राज ठाकरे ने सुपरस्टार आमिर खान का धन्यवाद किया कि उन्होंने अपना वक्त निकालकर मराठी चित्रपट के लिए आकर अपना सहयोग दिया ताकि मराठी सिनेमा भी बॉलीवुड से ज़्यादा आगे बढ़े और लोग उनको भी मनोरंजन का लाभ उठा सके.